हॅलो फ्रेंड, आज तुम्ही वांगे बघून समजलेच असणार की मी आज भरीव वांगे बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरू करू। भरीव वांगे भरण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, 2-3 काजूचे कट घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, त्याचे थोडेसे काप केलेले आहे, लसूण घेतलेला आहे थोडासा, थोडेसे महादेवाचे गाणे पण आहेत। शेंगदाण्याला थोडंसं करपूस करू। मग आता मी माझी छोटीशी कढई घेतलेली आहे, यामध्ये आता मी खोबरं टाकणार आहे, काजू टाकणार आहे आणि पाकळ्या आहे, लसणाच्या पाकळ्या आहे, याच्यामध्ये थोडंसं टाकून याला चांगलं तेलामध्ये भाजून घेते। शेंगदाणे आहे हे पण टाकून देते, यामध्ये थोडंसं तेल टाकते, थोडंसं न मोजता तेल थोडंसं टाकू, फक्त चांगलं करपूस करून घेऊ। थोडंसं चांगलं करपूस झालं की भरीव वांगे आणखी छान लागतात। याचा मसाला तयार करते, चांगलं करपूस झालेले आहे, याला आपण मिक्सरमधून मिक्स करून बारीक करून घेऊ। तीळ पण टाकून देते, विसरलीच तीळ टाकायची। हे सगळं आपण मिक्स करून चांगलं बारीक करून घेणार आहे मिक्सर प्रकारे धुवून टाकते मी छान प्रकारे धुतलेले हाताला पुसून घेते आणि याचे 4 काप करून घेते। मी याचे छान प्रकारे 4 याच्यामध्ये काप केलेले आहे चांगले। आता यामध्ये आपण पूर्ण मसाला भरीव मसाला भरू। तर मग मी या प्रकारे आता वांग्यात पूर्ण मसाल्यासारखं पूर्ण भरून घेतलेलं आहे। चला तर आता भाजी करायला घेऊ। मग येथे मी भाजी करण्यासाठी कांद्याचे काप केलेले आहे, टमाटरचे काप केलेले आहे, याला पण आपण बारीक करून घेऊ मिक्सरमधून। कांदे टमाटरचे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता आपण कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे, आता याचमध्ये आपण भाजी पूर्ण बघारून घेणार आहे। चांगलं तेलामध्ये करतो, वाटून घेतलेला होता, यामध्ये हे आपण टाकून देऊ, आणखी भाजी चविष्ट होईल। मग हा मसाला पण चांगल्या प्रकारे शिजत आलेला आहे, चांगला लालसर झालेला आहे। यामध्ये मी आता 2 चम्मच तिखट घेतला आहे, 1 चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला घेतला आहे, 1 चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आहे। यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून यामध्ये टाकून देऊ, मिक्स करून घेऊ। तिखट शिजू दो, कारण त्यानंच आपल्याला चांगले तर्री येणार आहे। तेव्हा यामध्ये थोडंसं पाणी मीठ टाकून मी 1 कपभर वांगे टाकून दिलेले। आता याला थोडीशी 15 मिनिटं उकळी येऊन नंतर आपण याला बंद करू। झाली आहे भरीव वांग्याची भाजी, छान छोटे छोटे फुलके।